बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिने 26 जून 2025 गुरुवार। चव नसलेले मीठ। जर मीठाचा चव गेली तर ती पुन्हा कशी येईल? मत्ती 5 अध्याय 13 वचन। बायबलमध्ये मीठाची पहिला उल्लेख उत्पत्ती 14 अध्याय 3 मध्ये येतो. तिथे मिठाची समुद्राची उल्लेख आहे, जो आज मृत्यू सागर म्हणून ओळखला जातो. दुसरा उल्लेख उत्पत्ती 19 अध्याय 26 वचन मध्ये आहे, जिथे लोटाची पत्नी मागे वळून पाहते आणि मिठाचे कंब बनते. तिसरा उल्लेख लेव्यवस्था 2 अध्याय 13 मध्ये आहे, जिथे मीठ पवित्र, चवदार आणि परमेश्वराने मान्य केलेले आशीर्वादांचे चिन्ह म्हणून सांगितले आहे. परमेश्वर म्हणतो, तुमची अन्नदानाची अर्पणात तुम्ही नेहमी मीठ मिसळा. परमेश्वराची कराराचे मीठ तुमच्या अर्पणात कधीच कमी पडू देऊ नका. तुमच्या सर्व अर्पणामध्ये तुम्ही मीठ अर्पण करा. लेव्यवस्था 2 अध्याय 13 वचन. परमेश्वराच्या उपस्थितीत मीठ पवित्रतेचे प्रतीक ठरते. त्याचे पांढरट रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. समुद्राचे पाणी जेव्हा उन्हात वाळते तेव्हा त्यापासून शुद्ध मीठ तयार होते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वरासाठी वेगळे केले जातो, तेव्हा धर्माची सूर्य येशू आपल्यावर चमकतो आणि आपल्याला पवित्र करतो. रोमक लोक मिठाला पवित्र मानतात. यहुदीयांसाठी ते अर्पणाचे आवश्यक भाग होता. तर मग तू स्वतःला, आपले शरीर परमेश्वराला पवित्र आणि स्वीकारार्ह जिवंत अर्पण म्हणून अर्पण करशील काय? रोमकारास 12 अध्याय 1 वचन. मिठाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते जतन करते. मृत शरीर सडून न जाव म्हणून लोक बर्फ व मीठ वापरतात. लोण्याच्या मध्येही मीठ वापरले जाते, कारण ते जंतूंपासून वाचवते आणि टिकवून ठेवते. परमेश्वर तुला तुझ्या कुटुंबात आणि राष्ट्रात जपणारी अशी उपस्थिती व्हायला बोलावतो. तो म्हणाला, मी तुला इस्रायलची घरासाठी बागरेकरी नेमले आहे. एजेकिएल 3 अध्याय 17 वचन. परमेश्वराच्या तुझ्या जीवनासाठी एक उद्देश आणि योजना आहे. ती म्हणजे तू तुझ्या राष्ट्रातील लोकांना टिकवून ठेवावे आणि त्यांचे संरक्षण करावे. मिठाचा आणखी एक हेतू म्हणजे शुद्धीकरण. उदाहरणार्थ, नारळाची झाडांना कीटक लागले की आणि फळधारणा थांबते, तेव्हा लोक झाडाची खोडात मीठ टाकतात. ते मीठ झाड शुद्ध करते आणि कीटक मारून टाकते. त्याचप्रमाणे जर आपल्याला देवासाठी फळ द्यायचे असेल तर आपल्याला शुद्ध होणे आवश्यक आहे. जेव्हा यरीहोचे लोक एलिसाकडे वाईट पाण्याबद्दल तक्रार करायला आले, तेव्हा त्याने एका नवीन भांड्यात मीठ घेतले, ते पाण्यात टाकले आणि ते पाणी शुद्ध व निरोगी केले. दुसरे राजावा 2 अध्याय 19 वचन ते 22 वचन. प्रिय देवाचे लेकरा, तू उपयुक्त मीठ हो. जिथे परमेश्वर तुला ठेवले तिथे जतन, शुद्धीकरण आणि रूपांतरण घडव. अधिक चिंतनासाठी पद. ते जगाचे नाहीत, जसे की मी देखील जगाचे नाही. त्याने तुझ्या सत्याने पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. युगन्न 17 अध्याय 16 वचन और 17 वचन. आजचा बायबल अभ्यास सकाळी अय्यूब 5 अध्याय 6 अध्याय 7 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 8 अध्याय 1 ते 25 वचन. धन्यवाद. वचन.